2025 जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. आपल्या स्वकर्तृत्वाने आपल्या कार्यकुशलतेने आपल्यासोबतच जनसामान्याचं आयुष्य सुगंधित करतो आणि असे आपल्यामध्ये असलेले व्यक्तिमत्व रामभाऊ दुधाळे साहेब आपल्यामध्ये आहेत, ज्याने स्वतःसोबत इतरांचं आयुष्यसुद्धा सुगंधित केलं आहे आणि सर्वांनी त्यांना नक्कीच खूप काय प्रेम दिलं आणि त्यांचंसुद्धा सर्वांना प्रेम लाभलं आहे. असं व्यक्तिमत्व आपल्या ह्या 4थ्या रजनीमध्ये लाभलेत. रामभाऊ दुधाळे साहेब, मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. माझे नगराध्यक्ष मुरबाड नगर परिषदेचे. हो, पहिला शॉट इथे जबरदस्त वॉट शॉट फ्रॉम दिस मंगेश भोईस बॅट. वा, सिक्सर. चषक 2025 ज्या स्पर्धेने केला 33व्या वर्षाला स्पर्श, ती स्पर्धा आहे आदर्श गावची, आदर्श धानिली गावचे आदर्श चषक. पाहता पाहता 4थी रजनी आली आणि 4थ्या रजनीमध्ये लख शुभ्र प्रकाशमय झालेली क्रीडा नगरी पूर्णपणे न्याहाळून निघाली आहे, सुगंधित झाली आपल्या लाडक्या प्रेक्षकांनी आणि आपल्या ह्या लाडक्या मान्यवरांनी सुद्धा. खेळू कक्षातील मित्रांनो, आपण थोडेसे बाजूला व्हा, खेळू कक्षाच्या समोर नका उभा राहू, मोकळं करा जरा आणि बॅरिकेडच्या आतमध्ये उभे राहा प्लीज. तुमची आम्हाला गरज आहे आणि आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. प्लीज बॅरिकेडच्या बाहेर राहा प्लीज. रिवर्सचा पवित्रा सक्सेसफुल पलटी आणि चेंडूने मारली कलटी. मंगेश भोईचा सुंदर चौकार. तिथे होता, परंतु त्याला 0 सेकंदमध्ये झेल टिपता आलं नाहीये आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा चौका ठोकला मंगेश भोईरने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळी आडव्या बॅटनी अरले खेळले, खूपच लवकर तिथे पिकअप शॉटचा प्रयत्न होता, परंतु चेंडूच्या गतीमध्ये बदल केला. त्या ठिकाणी बदल फार महत्वाचा असतो. जसं पूर्णपणे मुरबाडचा कायापालट केला, मुरबाडचा बदल केला आमचे सन्माननीय रामभाऊ दुधाळे साहेबांनी आणि म्हणून आपण त्यांचं पूर्णपणे आयुष्य पाहतोय की त्यांनी जनसामान्यांसाठी व्यतीत केलं. 80% समाजकारण, 20% राजकारण हे त्यांचं ब्रीदवाक्य आज आपल्या डोळ्यासमोर ते उपस्थित आहेत. बदल हा निसर्गाचा नियम आहे. पुन्हा एकदा बदल करतोय चेंज ऑफ पेस. बोटांचा वापर केला, चेंडूला हलक्या कधी सोडला, टॉस केला होता, तिथे लाऊड अपील झाली आणि पंचांनी तिथे अपील उचलून धरले. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलंय. DRSची मागणी केली आहे. स्क्वेअर लेग पंच शेखर हिरगुडे सरांनी आणि हेमंत शेट्टी सर चेक करतील कंट्रोल रूममध्ये. धावसंख्या इथे पाहतो आपण आतापर्यंत आहे ती 10 वर दुहेरी अंकामध्ये. धानिली संघ बॅटिंग करतोय. श्री गणेश दहीगाव संघ इथे फिल्डिंग करत असताना 3 षटकांचा मुकाबला आदर्श चषक 2025. कीपरचा हात लागलाय, त्यामुळे बेल्स ब्लिंक झाल्या आणि नॉट आउट. NOT OET फलंदाज सेफ. मंगेश भोईर सुरक्षित आहे बघा.
रिप्ले आपल्या डोळ्यासमोर लगेचच. दूध का दूध, पाणी का पाणी. बरोबर, एक्झॅक्टली राईट. वा, मस्त पंचगिरी, सॉलिड. वाखाणण्याजोगी कौतुकास्पद कामगिरी पंचाची सुद्धा आपल्याला या आदर्श चषकाच्या निमित्ताने. ऑल इज वेल. सर्व गुण संपन्न स्पर्धा, म्हणून तर मुरबाड तालुक्याची अनबान शान बदलेली स्पर्धा. मुरबाड तालुक्याचं टेनिसचं वर्ल्ड कप सुरू आहे. रिवर्स हो, व्हाट अ फैंटास्टिक, दिल खुश करने वाला जड़ दिया वापस से चौका. बैट्समैन मंगेश भोईर ऑन फायर. चेंडू बघा तिथे दोरखंड म्हणजे बाउंड्री लाईनचा जो दोर आहे तिथे अडकलाय, तिथे थांबला. बरोबर, त्यांनी ते लक्ष साधलं. त्याला म्हणतात ती आपण डेस्टिनेशनला पोहोचलो. आपण जे तिकीट काढलेलं तिथपर्यंतच आपला प्रवास होता आणि तरी बरोबर तिथे अडला गेला. आणि तो का सुंदर चौकार देखणा इथे पाहता बघा आपल्या स्क्रीनवरती. चेंडू तिथे थांबलाय. आदर्श चषक, त्याला माहिती की पुढे पाकिस्तानची बाउंड्री आहे, पुढे जायचंच मला गरजच नाहीये. भारतातच सर्व काय आहे, आमच्या मुरबाडमध्ये सर्व काय आहे, सर्व गुण संपन्न आपला भारत आणि मुरबाड. ठाणे जिल्ह्याची अनबान शान, महाराष्ट्राची पवित्र भूमी मुरबाड तालुका. निसर्ग रम्य परिसर असलेला मुरबाड तालुका. अनेक फार्म हाऊसेस, अनेक या परिसरामध्ये निसर्गरम्य ठिकाणे आहेत. आणि मुरबाड नगरी सुद्धा फार पुढे घेऊन गेलेत आमचे रामभाऊ दुधाळे. त्यांच्या सोबतीला सर्व आमचे लाडके कार्यकर्ते एकजूट होऊन या मुरबाड तालुक्याला पुढे घेऊन जात आहेत. नेहमीच धावसंख्या ते पुढे गेली आहे. 14 वरती पाहतो आपण. एक षटक समाप्त झालं, 0 बाद. मंगेश खेळतोय पूर्णपणे 14 धावांवरती. आता पहिल्यांदा सामोरं जाईल मल्हारी भोईर, आजचा बर्थडे बॉय. लेफ्टी मल्हारी भोईरच्या बॅटच्या आतली एज लागते तिथे. आज थोडेसे चाचपडतोय मल्हारी आणि पंच तिथे पाहतायत. काही प्रॉब्लेम नाही. एक डॉट निघाला. पुढच्या टॉससाठी सज्ज रहा. टीम वांजळे विरुद्ध जय हनुमान कोरावळे. कॅप्टन येऊन थांबायचं आहे. करण रणडेट दिसतो आपल्याला 12.00. प्रोजेक्टेड स्कोर असू शकतो 36च्या पार. पूल, इट्स अ पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू मिड विकेटच्या बाहेर, गोल, सिक्सर ठोकलाय मल्हारी भोईरने. सुरेशजी, बाळा मामा, सर्वांचे लाडके खासदार विद्यमान, परंतु इथे सुद्धा बाळा मामा एक नंबर आणि फटका सुद्धा अगदी एक नंबर मारलाय मल्हारी लक्ष्मण भोईर याने. आणि आज तो बर्थडे साजरा करेल असं पाहायला मिळतंय. फॉर्म मध्ये आलाय, पण तो इथे गरज होती का? यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. सरळ जर बॅटनी फटके आल्या तर लगेचच तुम्हाला हा प्रयत्न करायची अजिबात गरज नव्हती. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये ह्याच चुका होत असतात. नुकतंच आम्ही रोशन सरांशी डिस्कस केलं की मगाशी कोरोले संघाने मॅच अंगावरती घेतली ती चुकाच्या फटक्या मारण्याने. 12 मध्ये 12 असताना तुम्हाला फक्त पुश करायचे आहेत, चेंडूने बॅटचा संपर्क करायचा आहे, काही गरज नाही आहे षटकार मारायची. तुम्हाला चांगले क्रीडा तज्ज्ञ पाहत असतात, लक्षात घ्या. चौकार षटकारांना महत्त्व नाही आहे, तुमच्या खेळाला महत्त्व असं की तुम्ही कसा सामना जिंकला, कुठल्या पद्धतीने तुम्ही कार्य करताय, किती जगलात ते महत्त्वाचं नाही आहे. राम दुधाळे साहेब सुद्धा सांगतात मी सर्वांना की तुम्ही कसे जगलात ते महत्त्वाचं आहे. शिवबानी सुद्धा ते सांगितलंय की जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शिवबासारखं. बऱ्याचशा गोष्टी इथे बोलू शकतो आपण. इथे ड्राईव्ह केलाय मंगेश भोईरने, मस्त मिडल करतोय. मला त्याला सुंदर साथ देतोय. 2 धाव घ्यायचा मानस, इच्छाशक्ती अजिबात तिथे दाखवली नाहीये. एकदा कंप्लीट झाली धावसंख्या इथे 22 वरती टीम आदर्श धानवली संघाची. आपण पाहतोय षटक हाताळतो तो राजकुमार. श्री गणेश दहीगाव संघ सुद्धा चांगला बलाढ्य आहे. त्या संघाचे मगाशी आपण सरपंच साहेब सुद्धा आलेले पाहिले होते आणि ते सुद्धा अजून असतीलच. त्यांनी मगाशी बाईटमध्ये सुद्धा सांगितलं की त्यांना सुद्धा ही स्पर्धा फार भावलेली आहे. आदर्श चषक 20-25 पर्व 33व. त्यावेळेला लेग साईडला चेंडू पडतोय आणि तिथे स्विंग केली ती बॅट, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू खूपच स्क्वेअर झाला तिथे. वाईटचा इशारा. महेंद्र भवर सर तिथे बघा दाखवले जातात आपल्या अगदी समोरच्या अँगलमध्ये. धावसंख्या 1 पुढे फुलत असताना 23 वर 0 बाद. चांगल्या स्थितीमध्ये आहे. तारिले संघ आता जोखीम घ्यायला हरकत नाही, कारण पुढे 10 विकेट्स आपल्या हातात राखून खेळतोय आतापर्यंत.
कारण जितक्या जास्त धावा होतील तितका सामना मोठा होऊ शकतो. तो प्रयत्न इथे करतोय. फ्लिक केलेला आहे स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जात असताना डीप मध्ये जातोय चेंडू. 2 धावा पूर्ण केला मल्हारीने. मस्त रनिंग बिटवीन द विकेट. जसं भालचंद भोईरचा रॉबिन धावतो त्या पद्धतीने या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आणि धावसंख्या 2 पुढे वेग धारण करत असताना आदर्श इलेव्हन धानवी संघाची पोहोचली बिनबाद 25 वर. सन्मान्य समीरजी भोईर यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2,500 रुपये आलेत. 45 रुपये हो माफ करा 4,500 रुपये कॅश आमच्याकडे आली आहे. स्ट्रेट वा काय फ्लॅट स्ट्रोक आहे. इथे अक्षरशः हात न लावता पायाने अडवायचा प्रयत्न केला. सक्सेसफुली ट्राय. तिथे ट्रायला सुद्धा शाबासकी दिली पाहिजे. चौकार नक्कीच वाचवला. टाळ्यांचा गजर होते त्या फिल्डरसाठी. मस्त तिथे ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग फ्रॉम दॅट फिल्डर. सचिन होता तिथे. सचिनने ती फील्ड केली. चौकार वाचवला. मलाच्या बॅटमधून सुसाट जणू काय धनुष्यातून बाण निघावा तसा तीर प्रमाणे बघा हा सरळ गेला होता चेंडू व्ही शेप मध्ये आणि तिथे पायाने अडवलं गेलं. मे बी तिथं अडलं गेलं. नशिबाची साथ मिळाली असं म्हणू शकतो आपण. परंतु म्हणतात ना की प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. आणि तेच वाक्य खूप छान आहे की न हरता न थकता न वागता न झुकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा लोटांगण घालतं आणि हरत असतं. म्हणून नशिबाची काहीशी साथ असते आपल्याला. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. धावसंख्या किती झाली इथे 27 वर. तर नशीब हे मित्रांनो कधी आकाशातून पडत नसतं किंवा जमिनीतून उगवत नसतं. ही सुद्धा खरी गोष्ट आहे. आणि मनुष्य चुकीचं समजतो की तो असं समजत असतो की अरे माझ्या नशिबात जे असेल त्याप्रमाणे माझं घडेल. नाही, ती समज अजिबात चुकीची आहे. खरी गोष्ट अशी आहे की मी जे करेन त्यानुसार माझं नशीब घडेल. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणून आपण जे करणार आपल्या हाताच्या ताकदीवरती आपल्या कार्यावरती तरच आपण आपलं नशीब घडवायचं असतं. त्यावेळेला आपल्याला आपला सोबत मिळते ते नशिबाची. म्हणजे 90% तुमचे प्रयत्न किंवा 100% प्रयत्न जेव्हा होतात तेव्हा तुम्हाला काही टक्क्यानेच नशीब साथ देत असतं. त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सुद्धा लागू होतात आणि खेळामध्ये सुद्धा लागू होतात. महेंद्रजी भोईर आणि समीर भोईर यांच्याकडून ते बक्षीस आलंय. लागोपाठच्या 3 षटकांसाठी 4,500 रुपये. धावसंख्या बघा 27. 2 षटकाची समाप्ती. मंगेश खेळतो 15 वरती. मल्हारी 10 वर. मंगेशला इथे फ्लाईट दिली. इथे उचली घेणारा चेंडू टप्पा पडला हार्ड लेंथ वरती आणि उचली घेत असा टेक ऑफ घेतोय विकेट किपरच्या हातामध्ये. मंगेशला तिथे आडव्या बॅटचा प्रयत्न करायचा होता परंतु तिथे नीटचं मेरिटनुसार खेळणं गरजेचं आहे. बॅकफुटला जाऊन स्टिअर करणं, अपर कट मारणं, स्क्वेअर कट मारणं ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. त्याला क्लासिकल फटकेपद्धत नाही. तो मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. तो बाहुबली आहे. तो ब्लास्टर आहे. ठोकला षटकार अगदी रंगमंचकाकडे जात असताना हा मंगेश भोईरचा सुंदर षटकार. आदर्श षटकार. चिंतामणी दिघे साहेब ठाण्याचा ढाण्या वाघ जिल्हा प्रमुख ठाण्यापासून पालघर पर्यंतचं पूर्ण कार्य ज्यांनी सांभाळलं. प्रत्येकाच्या मनामध्ये विसावलेलं व्यक्तिमत्व. प्रत्येकाच्या मनाला ज्यांनी बनावटी अधिराज्य गाजवलं असे दिघे धर्मवीर ज्यांना आपण नाव संबोधतो असे आनंद दिघे. यावेळेला सुद्धा कडक शॉट. बॅट मधून स्वीट साऊंड आणि चेंडू एका टप्प्याने जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आदर्श चौकार. कनेक्टिंग क्रिकेट धानिवली. ये बली है, ये बाहुबली है, ये खली है. ऐसी कोई नहीं गली है जहां पे मंगेश की बैट नहीं चली है. जबरदस्त इथे सुरुवात त्यांनी केली आहे. चांगलं ब्लास्टिंग करतोय. धावसंख्या त्यांनी फुलवली वेगाने. 37 वरती पुणे तर सज्ज झालाय. यावेळेला उडवल्या ऑन साईडला पाहतो आपण स्क्वेअर विकेट. चेंडू ट्रॅव्हल होत असताना तिथे 2 टप्प्याने कव्हर करेपर्यंत मंगेश 2 धाव घेण्याचा प्रयत्न करतो आणि अक्षरशः रॉकीच्या वेगाने मथुरच्या तेजाने 2 धाव पूर्ण केल्या मंगेश भोरने. धावसंख्या पोहोचवली 39 वर. 39 ऑन द बोर्ड. अफाट अशा मैदानी येशी तू वेळोवेळी. डाव तुझा येतात जमीशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी. संकट चेंडू फेकी. भोवताली तव झेल घ्याव्या जो तफासे टाकी.
मागे टपला इष्टी रक्षक तुझा उधळा डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला हुकला तो संपला हुकायचं नसतं लढायचं असतं रडायचं नसतं लढायचं असतं लढतोय इथे मंगेश आणि त्याला इथे आता थांबवतोय गोलंदाज परंतु पंच सांगतात की हा स्वर चेंडू आहे धावसंख्या एकने पुढे सरकते आणि पोहोचली ती 40 वरती टीम आदर्श धानिवलीची तिथे रिव्ह्यू मागितलाय तो बॉलरने येस त्यांना आक्षेप आहे या निर्णयावरती आणि ते रिफर केले जाईल आमच्या DRS TV पंचांकडे जाईल कंट्रोल रूम मध्ये सर चेक करा या चेंडूच्या आधी धावसंख्या 39 प्रेक्षक हो मंगेश मस्त बहारदार कामगिरी करतोय एके गडी बाद नाहीये मल्हारी त्याला सुरेख साथ देतोय मल्हारीचा बर्थडे आज आहे काल रात्री 12 पासून आज रात्री 12 पर्यंत त्याचा पण बर्थडे साजरा केला आता 12 वाजून गेलेत ऍक्च्युली 1 वाजायला आलाय तरी सुद्धा त्याची ती शान त्याची ती बहारदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते त्यांनी बॉलिंग सुद्धा सुरेख केली सोबतीला पांड्याही चमकतोय फेअर डिलिव्हरी सर इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे धावसंख्या 39 इथे आपण स्थिर ठेवतोय अजून किती चेंडू शिल्लक आहेत बघा या इनिंगचे लास्ट टू गो मोठा फटका असेल की पुन्हा एकदा डॉट काढेल गोलंदाज जगन बॅट चिकड दॅट्स इट इट्स अ विकेट डाऊन अशा प्रकारे प्रेक्षक हो इनिंग समाप्त झाली धानिवली गावची धावसंख्या 3 षटकामध्ये 39 आणि 40 धावाचं लक्ष सेट केले जिंकण्यासाठी श्री गणेश दहीगाव संघासाठी हे मोठं आव्हान आहे 40 धावांचं 3 षटकांमध्ये रामभाऊ दुधाळे साहेब आपले माजी नगराध्यक्ष सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व करतात टॉस स्पिन छापा कॉल दिलाय तो मिलिंदने छापा आला मिलिंद फक्त निर्णय सांग क्षेत्ररक्षक बॅटिंग साठी उतरायचं वांदे साहेब वांदे गाव आणि इथे आपण शुभ सन्मान करतोय टाळचा गजर असू द्या रामभाऊ दुधाळे साहेबांसाठी ज्या व्यक्तिमत्वाने पूर्णपणे मुरबाड परिसराचा कारापालट केला मुरबाड परिसराला अगदी पूर्णपणे अग्रेसर केलं आणि मागच्या काही वर्षांपासून समाजकारण 80% करत असताना अगदी अनेकांच्या मनामध्ये ज्यांनी अधिराज्य गाजवलं प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांनी स्थान प्राप्त केलं असे कार्यसम्राट कार्यतत्पर कार्यकुशल रामभाऊ दुधाळे साहेबांचा आपण इथे सन्मान करतोय आमचे लाडके भाऊसाहेब ज्ञानेश्वरजी भोरेच्या शुभ असते आपल्या ह्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अगदी आयुष्यभराची आठवण साहेब आम्ही आपल्या मुखातून 2 शब्द ऐकू इच्छितो आपलं कार्य आणि आपल्या क्रिकेट झोनचं प्रेम आम्हाला ऐकायचं तुमच्या सुमधुर वाणीतून प्रथम आदर्श चषक त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते या गावचे सर्व सन्माननीय ग्रामस्थ असतील क्रिकेट प्रेमी असतील त्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो गेल्या 30 वर्ष 40 वर्ष 33वे वर्ष सन्मानाने कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता या ठिकाणी या क्रिकेटचे सामने
गावाचा हा चषक त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रथम नाव दिलेलं आदर्श, जेणेकरून टुर्नामेंट आहे त्याचा आदर्श प्रत्येक खेळाडू या ठिकाणी घेऊन जाईल. कानोली गावातलं हे जे नियोजन आहे खऱ्या अर्थानं खूप छानच आहे. आपण या ठिकाणी सर्व व्यवस्था बघतोय. नाईटच्या ज्या मॅच होत आहेत तर आताचं जे उष्णता जर बघितली 42-46 असताना नाईटला खऱ्या अर्थानं क्रिकेट प्रेमी खेळणं खूप पसंती करतात. असं धारदार नियोजन या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. नियोजन करते सर्वच माझे सहकारी आहेत, मित्र आहेत. नियोजनामध्ये कुठल्याही प्रकारची कमी नाही. जी काय कमी आहे सर्व ग्रामस्थांना माहिती आहे. ती देखील भविष्यात एकत्र येतील आणि गावातील क्रिकेटच्या माध्यमातून जसे तुम्ही एकत्र येत आहेत तसंच राजकारण बाजूला ठेवून गाव म्हणून आपण गावचा आदर्श म्हणून आपण सर्व भविष्यात एकत्र याल या ठिकाणी मी आशा बाळगतो. जय हिंद. नक्की धन्यवाद साहेब. आपण चांगला मौलिक शब्दामध्ये सर्वांना मार्गदर्शन सुद्धा केलं, शुभेच्छा दिल्या आणि आभार प्रदर्शन केलं. हे होते आपले रामभाऊ दुधाळे साहेब, माजी नगराध्यक्ष, कार्यकुशल, कार्यसम्राट, कार्यतत्पर, माजी नगराध्यक्ष मुरबाड तालुक्याचे अनबान शान. आणि त्यांचं आपण मनोगत ऐकलं. जाऊया कमेंटी बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत रोशनजी संते सर. ओ टी यू. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोजजी कारवे सर. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर. आणि षटकार आलाय फलंदाज पाहिलं गेलं तर सचिनच्या बॅटमधून 40 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. 3 षटकांमध्ये श्री गणेश दहीगाव आणि आदर्श धानिवली या 2 टीममध्ये हा सामना आपण पाहतोय. प्रवीण विकेट हॅट्रिकसाठी महेंद्र शेठ भोईर आणि समीर शेठ भोईर यांच्याकडून 4,500 रुपयांचं पारितोषिक आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, इनफिल्डच्या वरून खेळतात, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका आणि पायाला चेंडू लागतोय आणि आतमध्ये येतोय. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 8. चांगली फिल्डिंग आपण पाहिली. आपल्या टीमसाठी नक्कीच या 2 धावा वाचवलेत. जेलपर्यंत पोचले देखील होते आणि मिल्टीला एकूण या 2 धावा. धावसंख्या आहे 8. 40 धाव बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. एक चांगलं बॅटल या 2 संघांमध्ये सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतोय श्री गणेश दहीगाव आणि त्यांच्या समोर आदर्श धानिवली. ड्राइव करतायत. क्या बात है, अप्रतिम, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर, कार्बन कमाल कॅच ऑफ द टुर्नामेंट. सुरेख झेल पकडलाय वामन दादा भोईर यांनी. आजच्या रात्रीतील या स्पर्धेमधील हा सर्वोत्तम झेल आहे आणि A1 जोडी समीर शेठ भोईर आणि महेंद्र शेठ भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या झेलसाठी. वामन दादा भोईर यांच्यासाठी. क्या बात आहे, झेल आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू सो मच. ॲक्शन रिप्ले आपण पाहिलं. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलेला आहे. 500 रुपयांचं पारितोषिक. A1 जोडी च्या माध्यमातून ड्राईव्ह करते. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअपसाठी. फिल्डर आहेत आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 9.
13 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. अप्रतिम आउटस्टँडिंग झेल आपण पाहिला पॉइंटला. धावसंख्या 9 आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज कल्पेश आणि कमलाकर ही जोडी आहे. या विस्फटका चांगला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 27. श्री गणेश दहीगाव या टीमला एक चांगला बॅटल सुरू आहे. दोन्ही संघ इनफॉर्म संघ आहेत आणि या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर बिग फाईट मॅच सुरू आहे. 12 चेंडू 27 धाव बनवायचे आहेत. हे षटक फार महत्वाचं असेल. मल्हारी भोईर डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटच्या टो इनला चेंडू लागतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप आहे. डीप मधून फिल्डर येतील आणि तोपर्यंत मिळत आहेत. या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 15. जिंकण्यासाठी 25 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमलाकर ऑन स्ट्राइक. अपील आणि अपील उचलून धरले पंचांनी. फलंदाज झालाय बाद कमलाकर. बॅक टू द पवेलियन. दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन येतो 4थ्या क्रमांकावरती गोरख. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ गुणवान संघ आहेत. अनेक वेळा आमने सामने आलेत आणि अनेक वेळा क्रिकेटचं स्टँडर्ड आपण पाहिलंय या दोन्ही संघांच्या माध्यमातून. आदर्श चषक धानिवली 2025 क्रिकेटचा महासंग्राम. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट लेगला. 1 धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलच्या साह्याने श्याम भोईर होते. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. गेली कित्येक दिवस रात्र एक केलेत या स्पर्धेसाठी ही संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी. 9 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे श्री गणेश दहीगाव या टीमने या सामन्यामध्ये. गोरख ऑन स्ट्राइक. हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत या षटकामधील. मिस टायमिंग. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 19. जिंकण्यासाठी 21 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 8. बनवायच्या धावा 21. सामना जिंकण्यासाठी हाय व्होल्टेज सामना. बिग फाईट मॅच रंगते. क्रिकेटचं युद्ध सुरू आहे या दोन संघांमध्ये.
8 चेंडू बनवायच्या, धावा 21. सामना जिंकण्यासाठी भरपूर संख्येने ऑनलाईन प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन साईडला खेळत्या टीममध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग मंगेश भोईर करतायत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 20 धावा, अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 20 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकाल. आमचे संवेद अजयजी राणे आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक 10 क्रिकची टीम. त्यानंतर DJ मास्टर आपण पाहू शकाल. 7 चेंडू 20 ची गरज या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर आहे, बॅटची कडा, शॉर्ट टर्मॅनला फिल्डर आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. अवघ्या 7 धावेंचं षटक फेकलंय मल्हारी भोईरने आणि या सामन्यावरती पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली आहे. आदर्श धानिवली या टीमने 6 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 20. टीम मीटिंग कॉल केली आहे. अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये हा चेंडू सोपवायचा या 20 धावा डिफेंड करण्यासाठी, त्यासाठी ही टीम मीटिंग कॉल केली आहे. 6 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 20. अच्छा, क्या बात आहे DJ मास्टर. अप्रतिम संगीत आपण ऐकलं. विद्यमान खासदार आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब उर्फ बाल्या मामा यांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकलं. सहा चेंडू बनवायच्या धावा 20 या मॅच मध्ये. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. अंतिम षटकामध्ये येत आहेत गोलंदाज सागर, स्ट्रायकिंगला फलंदाज गोरख. यस, फिंगर फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का श्री गणेश दहिगाव या टीमला. श्री गणेश दहिगाव संघ पूर्णपणे बॅकफूट वरती येतोय आणि या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय. आदर्श धानिवली या टीमने सांगत असताना इलाका भी हमारा और धमाका भी हमारा ही होगा. न्यू बॅट्समन आहेत महेंद्र माही. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती सागरने विकेट मिळवली आहे. पुल करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग, क्या बात आहे, अप्रतिम. हा झेल पकडलाय श्याम भोईर यांनी. फलंदाज झाला फेल लागतोय. अजून एक धक्का. महेंद्र back to the pavilion.
सो मच. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आणि A1 जोडी महेंद्र शेठ भोईर आणि आदरणीय समीर शेठ भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 4,500 रुपयांचं पारितोषिक असेल. त्यांचा गाडी क्रमांक आहे 4445. क्या बात आहे. 4445 आणि ते पारितोषिक असणार आहे विकेट हॅट्रिकसाठी. नामी संधी आहे सागरकडे. जर हॅट्रिक पूर्ण केली तर आज की रात सागर के नाम. 4 चेंडू 20 धावा. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक होऊ शकले नाहीये. ड्राईव्ह करतात डीपमध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण. फार वेगाने आले होते चेंडूवरती. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये वामनदादा भोईर यांनी जो झेल पकडला सामना तिथून टर्न झालाय. त्याच्यासाठी A1 जोडीकडून 500 रुपये आहेत त्या झेलसाठी. समीर शेठ भोईर आणि महेंद्र शेठ भोईर. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये डीपमध्ये. फिल्डर आहेत बाहुबली आमचे मंगेश भोईर. आता मात्र एकतर्फी सामना. औपचारिकता शिल्लक आहे कारण की 2 चेंडू आणि 18ची गरज या मॅचमध्ये. जरी 2 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. धानिवली संघाने आपल्या होम ग्राउंडवरती प्रेक्षकांना नाराज केले नाहीये. स्विच हिट करतायत. गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. या चौकाराला महत्व नाहीये. सागरसाठी 500 रुपये. महेंद्र शेठ भोईर आणि समीर शेठ भोईर A1 जोडी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय आदर्श क्रिकेट संघ धानिवली. या टीमने अभिनंदन. धानिवली संघाचं हार्ड लक. श्री गणेश दहीगाव टीमचं लाईनअप करायचं आहे. शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. धानिवली टीमची रन मशीन. धानिवली संघाचा बाहुबली ज्याने बनवल्या 13 चेंडू आणि 27 धावा मंगेश भोईर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.